तर मनी नेवर बी अ प्रॉब्लेम इन युअर लाईफ फ्रॉम नाव. आज प्रत्येक बिझनेसमॅनला ही स्किल खूप इम्पॉर्टंट वाटते. म्हणजे बिझनेसमॅन असो किंवा जे पण लोक स्वतःला बिझनेसमॅन म्हणत असतील, त्यांना एक असा पर्सन त्यांच्या टीममध्ये आत्ताच्या घडीला तर गरजेचा आहे म्हणजे आहे. आता जी लोक जॉबसाठी बघतात आहे किंवा आत्ताचे यंगस्टर सुद्धा, त्यांना ह्या स्किलकडे लक्ष देणं म्हणजे खूप गरजेचं आहे. ते कोणत्याही फील्डमध्ये असो, आर्ट, सायन्स, कॉमर्स, कुठल्याही फील्डमध्ये असो, IT असो, फायनान्स असो किंवा कुठल्याही फील्डमध्ये असो, इफ दे आर एम्प्लॉई, इफ दे वॉन्ट जॉब, जर त्यांना काहीतरी वेगळं करायचं असेल तर त्यांना ही स्किल घेतलीच पाहिजे. ती म्हणजे सगळ्या यंगस्टरला असं वाटतं की ती खूप चीप स्किल आहे, पण त्यांची पण काही चुकी नाही आहे, कारण का ते स्किलला पोर्ट्रेस आत्तापासून असं केलेलं आहे की ती स्किल नेहमी चीपच वाटलेली, पण ती स्किल अजिबात चीप नाही. आत्ताच्या AIच्या काळात त्या स्किलचं महत्व जर एखाद्या कोणाला विचारलं ना, तर तो म्हणजे असा येडा होईल की एवढं त्या स्किलचं महत्व आहे. ते म्हणजे सध्याच्या घडीला तरी बाकीच्या गोष्टी जे आपण डिजिटल मार्केटिंग पाहतो त्याच्यामध्ये जी SEO रँकिंग असती, त्याच्या पलीकडं आता AEO आणि GEO रँकिंग आलेली आहे. जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन, की जे आता गुगलला सर्च व्हायचं, जे गुगलला आपली वेबसाईट रँक करायची, त्याच्या जागी आता ती आपली वेबसाईट किंवा आपल्या वेबसाईटचे प्रेफरन्स किंवा आपल्या प्रोडक्टचं प्रेफरन्स जे काय आहे ते आता डायरेक्ट AI टूल्समधनं होणार आहे. म्हणून ही स्किल खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि नुसतं ही स्किल नाही तर त्यासोबतच त्यांचे क्रिएटिव्ह माइंड सुद्धा असलं पाहिजे, की जे मालकांनी विचार करायला लागतो किंवा बाकीचे जे ओनर्स असतात, बॉस लोक असतात किंवा इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज असतात कंपनीजमधले, त्यांना हे इन डिटेल क्रिटिकल थिंकिंग जी करायची असती, क्रिएटिव्ह थिंकिंग जी करायची असती, तो एक व्यक्ती करायला हवा. असेच डिजिटल मार्केटिंगच्या काही गोष्टी आहेत की जे खूप प्रोफेशनल लेवलला आहेत आणि ते आपल्या इथं अजून सुद्धा शिकवत नाही. नॉर्मल गोष्टी शिकवतात आणि जॉब स्नेकच्या टाईपनी आपल्याला नुसतं कीवर्ड SEO ह्याच्या पुरतं ठेवतात. पण सध्याच्या घडीला खूप जास्त ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि खूप सोपे स्किल्स आहेत. आत्मसात जर केल्या